एसटी प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आता आपल्या प्रवासात तंत्रज्ञानाचे नवे पाऊल टाकले आहे। रोख व्यवहाराच्या पलीकडे जाऊन पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड NCMC प्रणाली लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। यापुढे विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे। या प्रकल्पासाठी महामंडळाने मे इबिक्स टेक्नॉलॉजी आणि LSDL पेमेंट बँक यांच्याशी करार केला असून लवकरच सर्व आगारांमध्ये नोंदणी मोहीम सुरू होणार आहे। दिव्यांग व्यक्ती, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, पुरस्कारार्थी व पत्रकार आदींना या सेवेचा लाभ घेता येणार आहे। एसटी महामंडळाने घेतलेला हा निर्णय म्हणजे परंपरागत प्रवास व्यवस्थेला डिजिटल स्पर्श देणारा टप्पा आहे। हातात तिकीट आणि सुट्ट्या पैशांची चिंता या जुन्या गोष्टी आता इतिहास जमा होत आहे। नव्या युगात एका डिजिटल कार्डच्या स्पर्शाने प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहे। आता जाणून घेऊया डिजिटल कार्ड बाबत व त्याचे वैशिष्ट्य। नवीन डिजिटल कार्ड GST सह 199 रुपयात उपलब्ध होणार आहे, तर जुने कार्ड जमा केल्यास 149 रुपयात उपलब्ध होणार आहे। वॉलेट मर्यादा किमान 100 रुपये तर 50 रुपयांच्या पटीत रिचार्ज उपलब्ध। रिचार्ज करण्यासाठी ATM मशीन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल ॲप किंवा नियुक्त एजंट कडून सहज करता येणार आहे। नोंदणीसाठी व्यापक यंत्रणे, ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या सोयीसाठी 3000हून अधिक अधिकृत एजंट नियुक्त करण्यात आले आहे। बस स्थानकावरच नोंदणीची प्रक्रिया पार पडणार असल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे।